सगुणा कोल्हाट्याची पोर. बाप शिरपा आणि आई तानी. कोल्हाट्याचा असून शिरपाला नाचगाणी आवडायची नाही. गावात रोजंदारीवर कामाला जाऊन दोघांची भाजी भाकरीची सोय करायचा. 2 वेळेच्या भाकरी सुखी संसार बरा होता दोघांचा. त्यातच त्यांच्या सुखी संसारात अजून भर पडली. तानूला दिवस गेले. 9 महिने 9 दिवस झाली आणि दोघांच्या संसाराच्या वेलीवर कळी उमलली. दोघांचा आनंद गगनात मावेना. आता तानू शेतावर जात नव्हती. सगुणा रांगायला लागली तसं कधीतरी भाकरी घेऊन जायची शिरपाला. असं करत करत सगुणा 5 वर्षाची झाली. तानू आता रोज शिरपासंग कामावर जायची. त्यातच पाटलाची नजर तानूवर पडली. तसं तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. तानू आपल्या संसारात मग्न होती. तिला पाटलाची चतुराई लक्षात आलीच नाही. आता शिरपाच्या घरी काहीतरी काम काढून पाटलाचं येणं जाणं चालू झालं. आधीच कामाची उचल दे, सणवार आला की रोजंदारी सोडून जास्ती पैसे दे, असं बऱ्याच दिवस चाललं. एक दिवस पाटील शिरपाला म्हणाला, असं मोलमजुरी करून किती दिवस खाणार? जरा तुझ्या बायकोकडं आणि पोरीकडं बघ. चांगलं खायला नाही का ल्यायला नाही. शिरपा म्हणाला, खरं आहे मालक, पर दुसरं काय करू म्या? पाटलाने खिशामधून 5,000 रुपये काढलं आणि शिरपाच्या हातात ठेवलं. नग मालक, कशाला? माझ्या गरिबाकडून कवा फिटायचं? राहू दे, बघू कसं फिटलं ते. पुन्हा शिरपा त्या दिवशी अगदी खुशीत घरी आला. तानीच्या हातात 5,000 ठेवलं. तसं तानी म्हणाली, काय हो, एवढं पैसे कुणी दिलं? अगं मालकाने दिलं. आपली गरिबी बघून दया आली बघ त्यासनी. अगं बाई, देव माणूसच म्हणायचं की. होय ग, देव माणूसच आहे. 8 दिवस झालं पैसे देऊन एक दिवस पाटलांनी शिरपाला वाड्यावर बोलवलं. शिरपा गेला. दाराबाहेरच उभा राहून, काय काम होतं का मालक माझ्याकडं? होय, तुला 5,000 दिल्यात ती मला 2 दिवसात माघारी दे. अहो पर मालक, मी 2 दिवसात कुठून आणू एवढं पैकं? हे बघ शिरपा, मला तर 2 दिवसात पैसे पाहिजेत. तुझं तू बघून घे काय करायचं ती. अहो पर मालक, तुम्ही तर म्हणाल असा कवा बी दे म्हणून. होय, पण मला आता गरज आहे. त्याचं काय? बघ काय ते आण मला सांग. शिरपा काळजीत पडला. कुठून द्यायचे पैसे? त्यांनी दिलं ते खर्च झालं. काय करावं या विचारात परत फिरला. तेवढ्यात पाटलाने हाक मारली. तसं शिरपा गरकन माघारी फिरला. शिरपा, तुला पैसे द्यायला जमत नसन तर माझं एक काम कर. बोला की मालक. एक काय, तुमच्यासाठी जीव बी तयार आहे माझा. आज रातच्याला तानीला वाड्यावर लावून दे. तसा शिरपा चवताळला. पाटील, तोंड सांभाळा. दिवसा सपन बघताय का? तानीकडं वाकड्या नजरानं बघितलं तर डोळं काढून हातात देईल. शिरप्या. पाटील अंगावर आला तसा शिरपानं त्याला एका झटक्यात आडवा केला. बाकीचे गडी मध्ये पडले आणि वाद सोडविला. शिरपा रागात घरी आला. छपराला लावलेलं कोयतं घेतलं आणि शेताकडं निघाला. मागं सगुणा रडत होती. तानी हाका मारायला लागली, आवो भाकर खाऊन जा की शेतावर. पण शिरपा आपल्याच विचारात निघाला. पाटलाच्या पैशाचं काय करावं? पैसे देऊस तर त्याच्याकडंच शेतावर जावं लागलं. या विचारा रानात पोहोचला. मागून तानी न्यारी दुपारीच भाकरी बांधून लागलीच मागं निघाली. सगुणा बी सोबत होती. दोघी बी शेतावर पोहोचल्या. भाकरी ठेवून शिरपाकडे गेली. अहो न्यारी करा आणि मग काम करा बरं. चला बरं, मला भूक नाही, तू खाऊन घे. अहो काय झालं हाय? का भूक नसाया? बरं वाटत नाही का तुम्हासनी? झाडाखाली जाऊन पाणी घ्या बरं. तुला एक डाव सांगितलं समजत नाही वय? मला भूक नाही. काय झालं ते तानीला काही समजत नव्हतं. बाकीच्या बाया गडी कामावर आल्या तसं तानी बी त्यांच्यासोबत कामाला लागली. दुपार झाली तसं सगळी जेवायला सुटली. सगळ्या बाया बापे कामाला. शिरपाकडे रोज घागरी भरून पाणी आणायचं काम असायचं. घागर घेऊन शिरपा रागातच निघाला. त्याच्या डोक्यातून पाटलाचं बोलणं काही जात नव्हतं. तो निघाला. 5-6 वर्षाची सगुणा बी त्याच्या मागं लागली.
सगुणाला खांद्यावर बसून गडी निघाला विहिरीवर. विहीर बरीच लांब खालच्या अंगाला होती. विहिरीवर पोचल्यावर सगुणाला खांद्यावरून उतरवून सावलीत उभं केलं आणि रहाटाची दोरी घागरीला बांधली. घागर आत सोडणार तोवर पाटील तिथं पोचला. सगुणा सगळं बघत होती आणि काही काळाच्या आत शिरपाला मागून ढकलून दिलं. शिरपाला पोहता येत नव्हतं. शिरपाला ढकलून दिल्यानं बघितल्यावर सगुणा रडायला लागली. तसं पाटलांनी सगुणाला उचलून घेतलं आणि विहिरीजवळ आणलं. तुझ्या बाला टाकलं तसं तुला आणि तुझ्या आईला बी टाकीन. रडलीस आणि कुणाला बी काही सांगितलंस तर. लहानगा जीव भेदरून गप बसला. सगुणाला तिथंच सोडून शिरपा बुडाल्याची खात्री झाल्यावर पाटील बांधावर जाऊन ओरडू लागला, पळा पळा लवकर. शिरपा विहिरीत पडला. पाटलाच्या हाकानं सगळेच घाबरून पळत सुटले. विहिरीजवळ जाऊन बघतात तर शिरपा बुडालेला. ज्याला पोहता येत होतं त्यांनी विहिरीत उड्या घेतल्या. दोऱ्या बांधून त्याला वर काढलं. पण बराच उशीर झाल्यामुळे नाकातोंडात पाणी जाऊन शिरपा जग सोडून गेला. ताणीचं जगच संपलं. तिथंच मटकन खाली बसून धाय मोकळून हंबरडा फोडला. सगुणा भेदरलेली सगळं बघून पण लहानगा जीव पाटलांनी केलेलं आणि बोललेलं तिच्या ध्यानात होतं. कुणाला काही सांगावं तर आई आणि मला पाटील मारून टाकेल या भीतीनं पोर गप बसली. पाटलाचा डाव फत्ते झाला होता. शिरपाच्या क्रियाक्रमाचा सगळा खर्च पाटलांनी केला. 10वं 13वं झालं. तानीला काय करावं समजत नव्हतं. पोर पदरात, तिचं आणि स्वतःचं पोट भरायचं कसं ही पंचायत. तेवढ्यात पाटील घरी आला. शिरपासोबत काय झालं बिचारी तानीला मागमूसही नव्हता. पाटील म्हणाला, ताने काय बी काळजी करू नको. मी हाय, तुला जे पाहिजे ते सांग. तुला असं वाऱ्यावर नाही सोडायचो. शिरपा माझ्या भावासारखा होता. मग असंच येणं जाणं चालू झालं पाटलाचं. कधी धान्य दे, कधी पैसे दे, असं करत तानीच्या जवळ जाण्याचं चालू झालं. तानी पाटलाच्या उपकाराखाली एवढी दबली की इच्छा नसूनसुद्धा तिला पाटलाचं ऐकावं लागायचं. नंतर तिला याची सवयच झाली. यातच 6-7 वर्ष निघून गेली. आता पाटील साळसूदपणे घरी यायचा. सगुणा बी आता मोठी झाली होती. पण अजूनही पाटलाचं बाला ढकललेलं विसरली नव्हती. पण आईपुढं तिचं काहीच चालत नव्हतं. रोज संध्याकाळी ती दारात बसायची. लहान होती तेव्हा शिरपा आला की तिला दारातूनच उचलून घ्यायचा. हे तिला आठवायचं. 13-14 वर्षाची सगुणा आईसोबत शेतात जायची. दुपारच्या जेवणाच्या वेळी नदीवर, विहिरीवर पोरांबरोबर सोबत पोहायचं पण शिकली. कधी मनात आलं तर जात बी नसा आईसोबत. एकुलती एक म्हणून तानी बी काही म्हणत नसायची. सगुणा नावाप्रमाणेच सगुण, सुंदर, देखणी होती. अगदी चवळीची शेंग. हल्ली पाटलाचं येणं जाणं जास्तच वाढलं होतं. सगुणाला त्याचा लय राग येई. पण कुणाचा आसरा नाही म्हणून गपगुमान बसायची. सगुणे, अगं ये सगुणे. आईच्या हाकाने सगुणा भानावर आली. काय गाय, काय झालं? अगं काय म्हणून काय विचारतीस? तिने सांजाला दारात उभी राहून जाऊ नको म्हणून किती वेळा सांगितलं, पर तुझी काय सवय जात नाही. आबाळ भरून आलंय. परसदारातलं धुणं काढून आण. करडं झापाखाली ठेव. वय म्हणून सगुणा परसदारी निघाली. तर समोरून तो आला. तो म्हणजे पाटील. सगुणानं आईला हाक दिली, आई तो आलाय बघ. तसं तानू पदराला हात पुसत बाहेर आली. या की मालक, बाहेर का म्हणून उभे आहेसा? सगुणा रागानं पाटलाकडे बघत राहिली. अगं ताने, तुझी लेक माझं दार आडून बसल्यावर कसं यायचं? असं म्हणत पाटील घरात शिरला. सगुणाला पाटील आलेलं चालायचं नाही. पण आईच्या धाकानं गप राहायची. ताने, तुझी लेक लय हुशार झाली ग, म्हणत सगुणावर पाटलाची नजर फिरवावी. जाऊ द्या मालक, बारीक आहे अजून, समज नाही तिला. वय का? मग आम्ही देऊ उद्यापासून चरवीभर दूध, म्हणजे वाहील लवकर मोठी. सगुणाला त्याच्या बोलण्याची किळस यायची.
एक दिवस तानी अंथरुणात पडली. लय तापानं फणफणत होती. सगुणानं आईचं डोसकं दाबलं. 2 वाफळं अंगावर टाकल्या, पण कमी होईना. सगुणाला काही सुचना. घरात पैसा बी नाहीत. काय करावं समजना. तेवढ्यात तानी म्हणाली, सगुणे, पाटलाकडे जाऊन पैसे घेऊन ये थोडं. मी नाही जायचे त्याच्याकडं. लय वंगाळ हाय तो. अगं असं काय बी नाही. आपल्यासाठी तुझा बा गेल्यापासून किती केलंय. पण मी नाही जायचे. अगं बा सारखी मी बी मरल आणि मग काय करशील तू. आईचं हे ऐकून आता सगुणाचा नाईलाज झाला. 3 सांज होत आली होती. सगुणा निघाली पाटलाच्या शेतात. काम करणाऱ्या बाया भेटल्या सगुणाला. तिने विचारलं, पाटील मळ्यात आहे का गेलं वाड्यावर. त्यांनी सगुणाची विचारपूस केली आणि पाटील मळ्यात असल्याचं सांगितलं. तसं सगुणा शेताच्या वाटेवरती निघाली. लांबूनच पाटील दिसला. सगुणाच्या अंगात राग संचारला, पण आईची अवस्था नजरेसमोर होती म्हणून गुमान पाटलाजवळ गेली. आईनं पैसे मागितल्यात, बरं वाटलं की कामावर येऊन फेडते म्हणले. पाटील म्हणाला, किती पाहिजेत पैसे. मी बी काय विचारतोय तुला. अगं तू तर आमचीच असं म्हणून सगुणाचा हात धरला. जवळपास कोणीच नव्हतं. जवळजवळ अंधार पडत आलेला. त्याने हात धरला तसं सगुणानं त्याचा हात झटकून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याने तिला जोरात धरलं. सगुणा घाबरून घामघूम झाली, पण पाटील सोडत नव्हता. सगुणाला काय करावं समजेना. आरडाओरडा करू लागली, पण काहीच उपयोग नव्हता. सगळे कामावरचे बाया बापे कवाच गेले होते. पाटलाने तिला खाली ढकलली तशी ती कोवळीच पोर. तो कसा तिला ऐकायचा. तिचं तोंड दाबून म्हणाला, अगं तुझ्या आयामंदी आता काय बी राहिलं नाही. उगाच तिला पोसून माझं पैसे खर्ची होते. आता तू हायस म्हणा, तू बी काय कमी पडू द्यायचे नाही बघ. सगुणाला बाचा चेहरा आठवू लागला. याचं पाटलानं माझा बाला मारलं, माझ्या आईचं सुख हिरावून घेतलं आणि आता माझं वाटोळं. याला सोडायचं नाही. पाटलाने सगुणाचा हात धरलं. एक हात तिच्या तोंडावर दाबून धरला, पण सगुणा पोहताना श्वास रोखून धरायला शिकली होती. त्याचाच फायदा घेऊन तिनं श्वास रोखून धरला. हालचाल बंद केली. पाटलाने तोंडावरचा हात काढला तर सगुणा शांत पडली होती. पाटील घाबरला. त्याला वाटलं वयानं लहान पोरगी तोंड बंद करताना नाक बी बंद झालं का झटपटीत. त्याने नाकाला हात लावला, पण सगुणाचा श्वास चालू नव्हता. पाटलाला घाम फुटला. शिरपाचा खून पचवला, पण हिचं काय. ह्या विचारात हिरीकडं ध्यान गेलं. तसं त्यानं सगुणेला उचलली आणि हिरीकडं नेले. कुणी आजूबाजूला नाही ना याची खात्री करून घेतली आणि सगुणेला विहिरीत टाकून दिलं. घाम पुसत माघारी फिरला. थोडा पुढं गेला असन तवर विहिरीतून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज झाला. सगुणा तर मेली, मग आवाज कसला म्हणून परत हिरीजवळ गेला. कुणी बी दिसेना. मग काय होतं असा विचार करत वाकून बघू लागला. तोवर मागून कुणीतरी जोरात धक्का दिला. काही समजण्याच्या आतच पाटील विहिरीत पडला. वाचवा वाचवा असं वरडायला लागला. विहिरीच्या काठावर अंधारात कुणी असल्याचं दिसलं, पण कळेना. तशी सगुणा वरून बोलली, 3 खून केलंस तू. तवा असाच माझा बाबी वरडला होता. पाटलाला काही समजेना. सगुणी तर मेली होती. होय, मी मेले होते. तुला माराया मी पुन्हा जिवंत झाले. मर आता. सगुणाला माहीत होतं पाटलाला पोहता येत नाही म्हणून. सगुणा मेली म्हणून पाटलाने तिला विहिरीत टाकली, पण त्याच्याच रानात जाऊन सगुणा पवायला त्याच विहिरीत शिकली. पाटील तिला टाकून पुढं होईस्तवर खडकावरून सगुणा भराभर वर आली. पाटील नाका तोंडात पाणी जाऊन बुडाला होता. तिथंच बसून सगुणा रडू लागली बाच्या आठवणीत. घरी येऊन बादलीभर पाणी अंगावर ओतून घेतलं. तानूनं विचारलं, येळ का झाला. आज माझ्या बाचं सुतक फेडलं. आणि सगुणा लेकीच्या कर्तव्यातून मोकळी झाली. तर मित्रांनो, कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.